नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रात कापूस बाजारभावाचा मार्ग मोकळा. कापूस बाजारभाव वाढण्याचे संकेत. सीसीआयने पुन्हा एकदा कापूस खरेदी मर्यादा वाढवली. 25 डिसेंबर नंतर कापूस बाजारभाव तेजीत येणार. कापसाचा जो सध्याचा दर आहे 8,000 8,500 पर्यंत, काही ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये 9,000 9,500 10,000 रुपये प्रति क्विंटल कापूस होणार का? कापूस बाजारभाव मनवत असेल, कापूस बाजारभाव उमरेड असेल, कापूस बाजारभाव पारशिवनी असेल, कापूस बाजारभाव हिंगणा असेल, कापूस बाजारभाव हिंगोली असेल, अमरावती असेल, कापूस बाजारभाव नागपूर असेल, वर्धा असेल, त्याचबरोबर अकोला, बोरगाव, मंजू असेल, या सर्व ठिकाणी कापूस बाजारामध्ये मोठी तेजी येणार. कारण अतिशय महत्वाचं आहे, सीसीआयने मोठ्या प्रमाणात आता कापूस खरेदी वाढवली आहे. प्रति हेक्टरी जो काही लिमिट आहे, या लिमिटमध्ये वाढ करून आता राज्यांतर्गत पूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीआय कापूस खरेदी करणार आहे. जवळजवळ 20 ते 30% कापूस खरेदी मर्यादा वाढवली आहे. यात यवतमाळमध्ये 14.45, चंद्रपूरमध्ये 20.61 क्विंटल, वर्धामध्ये 23 क्विंटल, गडचिरोली 23.30 क्विंटल, नागपूरमध्ये 19.93 क्विंटल पर्यंत जिल्हानिहाय वाढीव खरेदी आहे. अकोला 15.44 क्विंटल, वाशिम 18.47 क्विंटल, बुलढाणा 15.91 क्विंटल, अमरावती 21.88 क्विंटल, हिंगोली 13.37 क्विंटल, नांदेड 16.19 क्विंटल, परभणी 15.84 क्विंटल, धाराशिव 15.11 क्विंटल पर्यंत वाढीव कापूस खरेदी मर्यादा आहे. अहिल्यानगर 17 क्विंटल, नंदुरबार 12.47 क्विंटल, जळगाव 13.33 क्विंटल, धुळ्यामध्ये 10.74 क्विंटल पर्यंत वाढीव जे काही आहे जिल्ह्यानुसार कापूस खरेदी आपल्याला बघता येईल. तसेच महाराष्ट्रानुसार इतर लातूरमध्ये 24.70 क्विंटल, जालनामध्ये 11.89 क्विंटल, बीडमध्ये 21.07 क्विंटल, छत्रपती संभाजीनगर 14.14 क्विंटल पर्यंत वाढीव खरेदी आपल्याला कापसाची बघता येणार आहे. येत्या काही दिवसामध्ये आपण बघितलं, कापूस खरेदी अंतर्गत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी सुरुवात झाली आहे. देशांतर्गत आणि राज्यांतर्गत सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात कापूस हमी भावाने खरेदी करणार आहे. आता कापूस हमी भाव जो आहे 8,200 8,300 रुपये, या कापूस भावाने जर हमी भावाने जर कापूस खरेदी केला तर याचा परिणाम असा होणार आहे की जे काही प्रायव्हेट मार्केट आहे यामध्ये सुद्धा कापसाला तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याचा दर 8,300 8,400, जर 10% जर आपण कापूस बाजारावर जर वाढली धरला तरी कापूस बाजारावर 9,000 9,500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये कापसामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कापसामध्ये जे काही नुकसान यावर्षी झालेलं आहे. सध्याचा दर बघितला आपण, काही ठिकाणी 8,000, काही ठिकाणी 8,500 पर्यंत बाजारभाव गेलेला आहे. यामध्ये समुद्रपूर मार्केट, सावनेर मार्केट, हिंगोली मार्केट, मलकापूर मार्केट, अमरावती मार्केट, नागपूर मार्केट, वर्धा मार्केटचा समावेश होतो. येत्या काही दिवसामध्ये आता कापूस बाजार कसं असणार आहे, कसं गणित फिरणार आहे हे बघणं गरजेचं आहे. देशांतर्गत कापसाची मागणी वाढलेली आहे. पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादक जी काही शहरं आहे यात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश होतो. या दोघांचा पर्सेंटेज वाईज अनालिसिस जर केलं तर 50% शेअर हा महाराष्ट्र आणि गुजरातचा आपल्याला पूर्ण देशाच्या याच्यामध्ये सांगता येईल. येत्या काही दिवसामध्ये जर कापूस खरेदी चांगल्या प्रमाणात झाली, अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून जर मागणी वाढली तर 100% कापूस बाजारावर तेजीत येण्याची शक्यता आहे. कापूस बाजाराविषयी लेटेस्ट अपडेट असतील, आपल्या परिसरातील लेटेस्ट कापूस बाजारावर असतील, त्याचप्रमाणे इतर सोयाबीन मार्केट असेल, तूर मार्केट असेल, कांदा मार्केट असेल, यांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कापसाचे बाजारभाव आपल्या मते किती वाढतील, कितीपर्यंत कापूस बाजार यावर्षी जाण्याची शक्यता आहे? कारण आपण बघितलं जून, जुलै, ऑगस्ट जवळजवळ 17 ते 18 लाख हेक्टरवरती जून जुलैमध्ये नुकसान झाले आहे आणि 16 लाख हेक्टरवरती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने खरीपामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर हे 3 महत्त्वाची पिके आहेत. 10% कापसाचं जरी आपण नुकसान धरलं तरी एकूण 10% बाजारावर जरी वाढले तरी कापूस बाजारात 9,000 10,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, सोयाबीन बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव कसा बदलणार आम्हाला कमेंट करून सांगा. आपल्या परिसरातील लेटेस्ट कापूस बाजारभाव आणि नुकसान किती झालेलं आहे हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.